आनंदाने ती रामदुर्ग तालुका आपल्या गावातील लोक समाज नाचू लागला. आत्मा पुरत मामाच्या दारात भक्त भगवंताचं नाम चिंतन केलं ना, भयानक असा दुष्काळाचं संकट त्या गावावरचं संकट दूर झालं माझ्या मामाच्या चिंतनात. म्हणून माय बापानो, दुसरं काही करू नका, फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. नाम चिंतन करा, त्यानंतर काय होतं, जे तुम्ही चिंतन करता त्याच्यामुळे संकट आलेलं दूर होतं. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दुष्काळाचं नाही. जर आपण पाण्यासाठी जर काय बकऱ्यांना कोणत्याही ठिकाणी बकरी उद्या चाऱ्याचंही व्यवस्थित होऊ शकतंय, ते माझ्या मिटके मामांचं सुद्धा व्यवस्थित होऊ शकेल. पण आज कडक ऊन आहे आणि या उन्हातानामध्ये जर आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्याच परिसरामध्ये जर बकरी असतील, हे मोटरच असू द्या, कशाचंही पाणी असू द्या, बकऱ्यांना पाणी देण्याचं सहकार्य करा. का सहकार्य करा? हे तुम्ही जर कणभर दिलं ना, हे तुम्हाला माझे मामा मनभर देतील. तुम्ही म्हणणार कशावरून? हे मी एखादा दृष्टांत आठवलं म्हणून सांगून जाईल. कर्जत मध्ये एक कर्जत तालुका फार लांब आहे आपल्यापासून, आणि त्या ठिकाणी मामांचा विसावा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये होता आणि जवळपासच्या 5 गावामध्ये टँकर चालू होतं पाण्याचं. कधीतरी ते यायचं. आता महाराज मागल्या पण गेली त्या टायमाला बी दोहदेव या ठिकाणी 10 ते 11 दिवसातनं टँकर आता येतोय. आपल्यापासून लांब नाही, जसं कर्जतही आपल्यापासून लांब नाही. आणि त्या ठिकाणी मामांचा तळ असताना जसं आता त्या रामदुर्ग तालुक्यातील लोकांनी मामाला थांबवलं, तसं कारभाऱ्यांना थांबवलं. कारभारीने तळ त्या ठिकाणी उचलला आणि दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी विचार केला दोघा ठिकाणी, हे तुम्ही आता निघून चालला,